इचलकरंजीतील सांगली नाका ते टाकोडे मार्गावर 4 दिवसांपूर्वी भर दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह तिघांच्या टोळीला गावभाग पोलिसांनी गजाआड केले। यापैकी विनायक कुंभार हा सराईत गुन्हेगार आहे, तर लक्ष्मीकांत नाटेकर आणि अनिल कल्याणी अशी उर्वरित संशयितांची नावे आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडून 9.25 तोळ्याचे सोन्याचे, 8 तोळे चांदीचे दागिने आणि 2 मोबाईल असा सुमारे 6.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलाय। इचलकरंजीतील सांगली नाका ते टाकोडे मार्गावर उल्हास भोसले हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत। 7 मे रोजी यड्रावमधील नातेवाईकांकडे भोसले कुटुंबीय दुपारी गेले होते। ते संध्याकाळी परतले असता चोरट्यांनी त्यांच्या घरातून 11 तोळे 5 ग्रॅम सोन्याचे दागिने, 7 भार चांदीच्या वस्तू आणि रोकड असा सुमारे 10,14,000चा ऐवज लंपास केल्याचं स्पष्ट झालं। गावभाग पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तसंच पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विनायक कुंभार आणि त्याचे साथीदार लक्ष्मीकांत नाटेकर आणि अनिल कल्याणी यांनीही चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली। संशयितांचा शोध घेत असताना ते पंचगंगा नदीवेस नाका परिसरात मिळून आले। तिघांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उल्हास भोसले यांच्या घरात चोरीची कबुली दिली, तसंच विनायकनं चोरीचा मुद्देमाल घरी ठेवल्याचं सांगितलं। त्यानुसार पोलिसांनी घराची झडती घेतली असता 9.25 तोळ्याचे सोन्याचे आणि 8 तोळ्याचे चांदीचे दागिने तसंच 2 मोबाईल असा सुमारे 6.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला। या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह गोविंदा कोळेकर, अनिल पाटील, उदय करडे, फिरोज बेग, अमर शिंदे, विजय माळवदे, बाजीराव पवार, प्रमोद आंबी सहभागी झाले होते।